सर्वप्रथम प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट. तर आता आपण इथे पाहतो की आढळरावांनी दरवाजा बंद केल्यावर कृष्णा आढळरावांना विचारत असते, काय झालंय थोरले सरकार, कसला एवढा विचार करायलायसा? त्यावर आढळराव कृष्णाला विचारतात, कृष्णे मला सांग, तू मंदिरात गेली होतीस तेव्हा तिथं तुला काही वेगळं असं वाटलं होतं काय? त्यावर ती म्हणते, नाही वेगळं म्हणजे? त्याबरोबर आता आढळराव कृष्णाला सांगतात, कृष्णे गावदेवीच्या देवळात चोरी झाली आहे. आता हे ऐकून कृष्णाला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते, काय आणि कधी, कुणी केलं हे समज? त्याबरोबर आढळराव कृष्णाला सांगतात, जेव्हा तू पहाटेला गावदेवीच्या देवळातून जाऊन आलीस त्याच्यानंतरच देवळात चोरी झाली आहे, म्हणून मी तुला विचारायलो, तुला काय संशयास्पद जाणवलंय काय? त्याबरोबर आता कृष्णा म्हणत असते, अहो थोरले सरकार, पण म्या जेव्हा गेलो होतो तेव्हा तर गावदेवीच्या अंगावर सगळे दागिने होते. आज पाव तर असं कधी बी घडलेलं नाही, मग आज हे असं समजा कसं घडलं? आढळराव म्हणत असतात, तुला काही जाणवलंय का तिथे, सांग ना. मग आता कृष्णा आठवते आणि मग म्हणते, वय मला ना मी रस्त्यानं चालत असताना सतत असं वाटत होतं का कोणीतरी माझ्या मागं आहे, कोणीतरी माझा पाठलाग करायला. पण कोण होतं ते मला नाही कळलं, कारण बाळजाबाईंनी मला सांगितलं होतं ना मी मागं फिरून पाहायचं नाही आहे म्हणून. त्यामुळं मग मी मागं नाही वळलो, पण कोणीतरी होतं तिथं असा मला सारखा भास होत होता बघा. त्याबरोबर आढळराव म्हणतात, बरं. कृष्णा म्हणते, अहो पण हे कुणी केलं असेल थोरलं सरकार, आज पाव तर कधी बी असं घडलेलं नाही आहे. आढळराव कृष्णाला म्हणतात, जाऊ दे, तू आता त्या गोष्टींचा फार विचार करू नकोस आणि काळजीही करू नको. मी आहे ना, मी बघून घेतो काय करायचं ते. तू जा, तू वाटी घ्यायला आली होतीस ना. त्याबरोबर मग आता कृष्णा हे आढळरावांना म्हणते, वय आता कृष्णा आढळरावांना तर हो म्हणालेली असते की म्हणजे ती फार विचार करणार नाही आहे, पण आता तिच्या मनातून हा विचारच जाणार नसतो की गावदेवीच्या देवळात चोरी झाली आहे. तर आता आढळरावांना मात्र खात्री असते की नक्की या सगळ्यामध्ये बाळजाबाईंचाच हात आहे. तर तिकडे कृष्णा येते आणि पुन्हा आढळरावांना विचारते, आढळराव म्हणजेच थोरले सरकार, चोर सापडलाय काय? त्याबरोबर आढळराव सांगतात, नाही अजून तरी सापडलेला नाही आहे, शोधतायत घावल चोर. आणि मग कृष्णा तिकडनं जाते. त्याबरोबर आढळराव आता लगेचच म्हणायला लागतात, सौभाग्यवती सौभाग्यवती, तुम्हाला काय वाटतं आम्हाला कळलं नाही की काय? अहो पण हा समदा डाव तुमचाच आहे, ते सुद्धा कृष्णेला लटकवण्यासाठी. पर हे विसरताय तुम्ही का आम्ही बी आहोत की, आम्ही कृष्णीला ह्या समद्या प्रकरणात अजिबात अडकू द्यायचो नाही, विसरू नका तुम्ही, आम्ही आहोत. बघा आता आम्ही काय करतो ते, असा विचार आता आढळराव करत असतात. तर आता कृष्णा ही तिच्या खोलीत आलेली असते आणि आता तिच्या डोक्यात विचार सुरू असतात, गावदेवीचे दागिने कुणी चोरले असतील, एवढी कुणाची हिंमत झाली असेल? इतक्यात कृष्णा आता त्या विचारांमध्येच बेडवरती बसायला जाते. आता बेडवरती दुष्यंतचा लॅपटॉप असतो. कृष्णा लॅपटॉपवर बसणारच असते, इतक्यात दुष्यंत तिकडे येतो आणि कृष्णाला म्हणतो, अगं ए काय करतेस, कमीत कमी जरा बघ तरी ना वरती खाली. त्याबरोबर कृष्णा म्हणते, नाही ते म्या. त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं मी तुझ्याशीच बोलतोय, बोल ना काहीतरी, अशी काय मुक्यावानी? त्यावर मग कृष्णा आता दुष्यंतला सांगायला लागते, दुष्यंत सरकार, गावदेवीच्या देवळात दागिन्यांची चोरी झाली आहे. त्यावर हे ऐकून दुष्यंतला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. दुष्यंत म्हणतो, काय देवळात चोरी? त्यावर कृष्णा म्हणते, वय आणि ते बी देवीवरचं समजा दागिनं काढून नेलंय. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, बापरे, बट इट्स ओके, काळजी करू नको, लोकल पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केलीच असेल ना, पोलीस शोध घेतील या सगळ्याचा आणि नक्की हे सगळं कोणी केलं ते शोधून काढतील, चोराला पकडतील, काळजी करायची काही गरज नाही आहे. आता दुष्यंत, काळजी करायची गरज नाही, पोलीस आहेत, पोलीस पकडतील असं जेव्हा म्हणतात तेव्हा मग कृष्णा दुष्यंतला सांगते की नाही, पोलीस नाही आहेत या समजात. त्यावर दुष्यंत म्हणतो, म्हणजे? त्यावर कृष्णा सांगते की बाळजाबाई शोधून काढणार आहेत चोराला, असं त्यांनी सबूत दिला आहे गावासमोर, त्यामुळं मग पोलिसांनी सांगितलेलंच नाही, बाळजाबाई हुडकतील की. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, आई म्हणाली आहे ना, मग काळजी करूच नका, आई म्हणाली आहे तर नक्की ती तिचा शब्द पूर्ण करेल आणि कोण जो चोर असेल त्याला शोधून सुद्धा काढेल. त्याबरोबर आता कृष्णा तिचं अंथरूण टाकायला चटई घेऊन येते आणि आता ती चटई जोरात झाडते. तसा दुष्यंत म्हणतो, ए तू मुद्दाम करतेस का गं? मला शिंका येतात, तुला माहिती आहे ना, मला ह्या
ह्या अशा धुळीधानीची ॲलर्जी आहे, मग तरीही तू मुद्दामून का करत असतेस सतत असं? त्याबरोबर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, मी मुद्दाम असं काही बी केलेलं नाही आहे. आता चटई झटकायची म्हणलं की तसं तर होणारच ना. आणि हे बघा, याला सवय म्हणतात, मुद्दाम असं नाही. कळलं काय तुम्हासनी? समध्या गोष्टी अशा बळदाटीच केल्या आहेत म्या. असं का बरं वाटतं? म्यात कशा पाहिजे तुम्हासनी त्रास द्यायला समज करू? आणि मग दुष्यंत हा तिथे झोपून जातो. तर कृष्णा ही लगेचच आता म्हणायला लागते, काय बी केलं की यासनी फक्त एवढंच वाटतं की यासनी त्रास देण्यासाठी म्या मुद्दामच हे समज करतो. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, आता एकटीच बडबडत राहणार आहेस की लाईट बंद करणार आहेस? चल, झोपायचं आहे. त्याबरोबर कृष्णा आता म्हणायला लागते की भाई, माझं एवढं झालं की म्या करतो, तुम्ही पडा. त्याबरोबर दुष्यंत आता पडून घेतो. तर आता इथे कृष्णा ही मात्र उभीच असते. तर दुसरीकडे चार्लीला खूप दिवसांनंतर पूजाने कॉल केलेला असतो. चार्ली आता खूपच जास्त खुश होऊन जातो आणि तो पूजाला म्हणत असतो, पूजा डार्लिंग, कशी आहेस तू? मी खूप मिस करतोय तुला. पूजासुद्धा म्हणत असते, चार्ली, आय ऑल्सो मिस यू. मलासुद्धा तुझी खूप 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 आठवण येते चार्ली. तुझ्याशिवाय मला ना राहवतच नाही रे. पण काय करणार? बाय द वे चार्ली, मी ना एक खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकले आणि मला तुझ्या मदतीची खूप गरज आहे. चार्ली, तू करशील ना रे माझी मदत? त्यावर लगेचच चार्ली हा सुद्धा म्हणायला लागतो, ऑफकोर्स मी मदत करणार आहे तुझी. सांग ना, काय मदत हवी आहे तुला माझी? बोल फक्त तू, मी करेन तुझी मदत. मी तुझ्यासाठी जीवही द्यायला तयार आहे. तू फक्त बोल ग पूजा, बोल. गौतमी, त्याबरोबर आता गौतमी तू फक्त बोल असं जेव्हा चार्ली म्हणतो तेव्हा पूजा म्हणायला लागते, नाही, एवढी काही स्टंटबाजी करण्याची गरज नाही आहे. आपल्याला फक्त एक साधी गोष्ट करायची. पण चार्ली, ती माझी मदत करण्यासाठी तुला माझ्या गावी यावं लागेल. तुला जमेल का रे माझ्या गावी यायला? येशील तू? त्याबरोबर चार्ली म्हणतो, हो, का नाही जमणार, येईन की मी. तू फक्त सांग तुझ्यासाठी काय करायचं आहे. तुझ्यासाठी काहीही करायला हा चार्ली रेडी आहे. त्याबरोबर मग आता लगेचच गौतमी म्हणते, ओके देन. आणि ती आता चार्लीला काय करायचं आहे ते सांगते. आता हे ऐकून चार्ली म्हणतो, हो, नक्की जमेल मला हे सगळं करायला. का नाही जमणार? तसंही त्या दुष्यंतने मी तिकडे जेव्हा त्याच्या गावी गेलो होतो तेव्हा मला खूप वाईट वागवलं आहे. त्याच्या माणसांनी मला पकडून मारलं आहे. तसंही याचा बदला तर बाकी आहेच. काळजी करू नको, मी तुला मदत करायला तयार आहे. गौतमी, मी येतोय तुझ्या गावी. त्याबरोबर गौतमी खूप खुश होते. तर दुसरीकडे आता बाळजाबाईंचे पाय जरा दुखत असतात. त्यामुळे पायांना जरा रिलॅक्स मिळावा यासाठी बाळजाबाईंनी पाय पाण्यात ठेवलेले असतात आणि त्या आता बसलेले असतात. इतक्यात त्या ठिकाणी अढळराव आलेले असतात. आता अढळराव हे बाळजाबाई हे सगळं करताना फक्त बघत असतात. तर आता बाळजाबाई लगेचच महादूला बोलवतात आणि म्हणतात, महादू घेऊन जा. त्याबरोबर महादू आता ते पाणी तिकडनं घेतो आणि बाळजाबाईंचे पाय वगैरे स्वच्छ पुसतो. त्याबरोबर आता अढळराव हे बाळजाबाईंना विचारायला लागतात, गावदेवीच्या देवळात चोरी झाली आहे असं ऐकलं मी, काय? बाळजाबाई, हो खरं आहे एवढंच म्हणतात. त्याबरोबर अढळराव म्हणतात, पर आश्चर्य ह्या गोष्टीचं आहे, कृष्णा गावदेवीच्या देवळातनं जाऊन आली आणि त्यानंतर गावदेवीच्या देवळात चोरी झाली. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, म्हणजे काय बोलायला तुम्ही हे? तुम्हासनी कृष्णीवर शंका आहे वे? त्याबरोबर अढळराव म्हणत असतात की नाही, मला तिच्यावर अजिबातच शंका नाही. पर काय आहे ना सौभाग्यवती, मला तुमच्यावर बी विश्वास नाही आहे. मला तुमच्यावर शंका मात्र दाट आहे. मला राहून राहून हे असंच वाटायलं आहे की ह्या समध्यामध्ये तुमचा कुठं ना कुठं तरी हात आहे. तुम्ही सामील हायसा या समध्यात. तुम्ही केलं आहे ना हे समज. त्याबरोबर आता बाळजाबाई म्हणतात, काय बोलायला हे? तुम्हाला काही कळतं आहे का काय बोलताय तुम्ही? त्यावर अढळराव म्हणतात, नाही ठीक आहे, जर तुमचा हात नसन तर चांगली गोष्ट आहेच. पण लक्षात ठेवा, जर या समध्यात तुमचा हात असेल तर मग मात्र तुम्हासनी माझ्यापासून कोणी वाचवू शकत नाही. माझ्यापासून वाचाया तुम्हासनी काहीतरी करावंच लागेल मग. कारण मग म्या तुम्हासनी चांगली अद्दल घडवल्याशिवाय गप बसणार नाही. कळलं ना? आता अढळरावांनी डायरेक्ट ओपन धमकीच दिलेली असते ना बाळजाबाईंना जवळपास. अढळराव म्हणत असतात, आज पाव तर कधी बी घडलं नाही, ते बरोबर कृष्णी देवळात गेली आणच कसं घडलं? तिच्याच हातून असं झालं हेच भासवायचं आहे ना तुम्हासनी. बाळजाबाई म्हणतात, कशापायी पडायलायचं तुम्ही या समद्याच्या मध्ये? ह्यो समदा गावाचा प्रश्न आहे आणि म्या
पाचगावची सरपंच न्याय करवणारी भावी सरपंच इथं बसलेली आहे. म्या काय करायचं त्या माझं म्या बघून घेईन. तुम्हासनी मधी लुडबुड करण्याची काही एक गरज नाही आहे. समजलं नव्हं? उगाचच्या उगाच जिथं आपली गरज नाही तिथं आपण नाक खुपसून नये असं जे म्हणलं असतं ना, ते जरा कधीतरी ध्यानात ठेवावं आणि सवता जरा मागच राहायचं. जिथं तुमची गरज नाही तिथं मधी सतत करायला येऊ नका. आणि मी स्वतःच्याच घरच्या सुनेचं नाव असं कसं काय खराब करून देईन? किती बी झालं तरी मला रांगडे पाटलांच्या नावाची पर्वा आहेच की. त्याबरोबर आता लगेचच अढळराव म्हणत असतात, तुम्हासनी फक्त तुमच्या नावाची फिकीर आहे, फक्त तुम्हासनी तुमचं नाव जपलं गेलं पाहिजे. इसरलात काय? त्या दिवशी जेव्हा जयकांत लग्नातनं गायब झाला होता तेव्हा तुमच्या प्रतिष्ठेला धक्का लागू नये म्हणून, तुमचं नाव पाण्यात बुडवू नये म्हणून तुम्ही दुष्यंतला लग्न मंडपात उभं केलं होतं. आठवतंय नव्हं? लग्नासाठी. त्याबरोबर इथं कृष्णा ही सकाळ सकाळ स्वयंपाकघरात असते. आता कृष्णाला इतक्या सकाळी स्वयंपाकघरात बघितल्यामुळं जरा भक्तीला आश्चर्यच वाटतं. भक्ती कृष्णाला विचारते, कृष्णे काय ग, तू एवढ्या पहाटच स्वयंपाकघरात काय करायल्यास? त्यावर कृष्णा म्हणत असते, अगं भावा, मी आहे उठणं कालवायलो. त्यावर भक्ती म्हणते, बापरे, उठणं कालवायल्यास वय? काय ग, कसं काय? त्यावर कृष्णा म्हणते, अगं त्यावर भक्ती म्हणते, दुष्यंत सरकारसनी लावायसाठी ना. त्यावर कृष्णाला असते. भक्ती म्हणत असते, वा वा वा, छान चाललंय की समजा अगदी. कालव उठणं कालव. कृष्णा म्हणते, ए भावा, म्या काही चुकलो ना तर तू सांगा काय मला. म्या कधी बी केलेलं नाही आहे ना हे समजा, फर्स्ट टाईम करायलो. त्याबरोबर कृष्णाला आता भक्ती सांगते, ठीक आहे, तू करत जा, जसं जसं करायचं असतं म्या तुला तसं जसं सांगतो तू कर. मग आता कृष्णा ही उठणं कालवते आणि आता ते मिक्सरला मारते. त्याबरोबर आता मिक्सरला मारल्याबरोबर बाळजाबाईनं जाग येते आणि बाळजाबाई उठून बसत म्हणतात, तर कोण आहे, कुणी एवढ्या पहाट मिक्सर लावलाय, काय करायलंय कोण? त्याबरोबर अढळराव म्हणत असतात, सुनबाई असतील. आता सण आहे ना व, सणासुदीचं काहीतरी गोड करत असतील. आता काय करायल्यात हे काय माहीत नाहीये. त्याबरोबर आता इथे कृष्णा ही पुन्हा मिक्सर लावते, पुन्हा बंद करते, असं कृष्णाचं छान पद्धतीने सुरू असतं. तर इकडे दुष्यंतला सुद्धा मिक्सरचा आवाज येत असतो आणि त्याला आता मिक्सरच्या आवाजाने त्रास व्हायला लागतो. पण तरीही दुष्यंत आता थेट कानावरती घेतो आणि झोपून जातो. तर आता इथे बाळजाबाईंनी सगळी तयारी करून घेतलेली असते नोकरांकडनं. बाळजाबाई ह्या महादू काकांना म्हणत असतात, अहो महादू काका, काय करायलायसा तुम्ही? चला की आटपा बिगीनं. अहो उशीर व्हाया न ग. समजा कसं मुहूर्तावर आणि बरोबर पटापटा घडलं पाहिजे आणि समद्यांच्या आंघोळ्या बी झाल्या पाहिजे. पाणी तापवलंय नव्हं. त्याबरोबर अर्थात महादू काका सांगतात, वय थोरले सरकारांसाठी आणि धाकले सरकारांसाठी वेगळं पाणी तापवलं आहे आणि उठणं तर धाकल्या मालकीनबाई बनवणार आहेत. इतक्यात तिथं कृष्णा उठणं घेऊन आलेली असते आणि म्हणत असते, आणलं म्या उठणं घेऊन आणलं. त्याबरोबर आता त्या ठिकाणी भक्तीसुद्धा येते. आता लगेचच अढळराव कृष्णाच्या हातातलं ते सुहासे उठणं बघतात आणि म्हणतात, वा वा वा, म्हणजे तू ह्यासाठी सकाळी मिक्सरची घरघर करत होतीस काय, बरोबर ना? त्यावर कृष्णा म्हणते, वय सरकार. मग आता लगेचच इकडे कृष्णा हिला अढळराव म्हणतात की वा, उत्तम, छान. आता त्यांचं हे एवढं छान संभाषण सुरू असतं. मैनावतीला थोडीच बघवणार आहे. मैनावती लगेचच कृष्णाचा मूड खराब करण्यासाठी बोलते, पण तुला काही वाटत नाही का ग कृष्णे? गावदेवीच्या देवळात चोरी झाली आहे आणि तू एवढ्या थाटामाटात एवढा बिमाखात संजरा करणार वय? तुला काही वाटतं का नाही? त्यावर कृष्णा म्हणते, वाटतंय ना, खूप वाईट वाटतंय मला बी गावदेवीच्या देवळात चोरी झाल्याचं. पण काय ना काकी, मला ज्याचं वाईट वाटतंय त्याचं मी दुःख माझ्या चेहऱ्यावर दाखवायचं आणि समद्या घराला दुःखी करायचं, ही कुठली पद्धत आहे? त्यापेक्षा आपण समद्यांनी असा विश्वास ठेवू की बाळजाबाईंनी सबूत दिलाय म्हणजे नक्की तो पुरा होईल आणि बाळजाबाई नक्की त्याला हुडकून काढतील कुणी केलं हे समज त्याला. त्याबरोबर लगेचच बाळजाबाई म्हणतात, वय नक्की, बरं चला, आता खूप वेळ जातोय, आपण पटपट पूजा सुरू करू या. त्याबरोबर आता बाळजाबाई म्हणतात, हे काय, दुष्यंत अजून आलेलाच नाहीये, मी दुष्यंतला बोलवून घेऊन येतो. आणि मग आता बाळजाबाई दुष्यंतला पहिल्या आंघोळीला आणण्यासाठी तिकडनं चाललेले असतात. इतक्यात कृष्णा बाळजाबाईंचा हात धरते आणि म्हणत असते, अहो बाळजाबाई,
तुम्ही राहू द्या, तुम्ही कशा पायी जाताय, मी आहे की, म्या बघतो त्यासनी. आणि मग कृष्णा आता दुष्यंतला उठवायला मी जाते असं म्हणून स्वतःहून पुढे सरसावून येते दुष्यंतला उठवायला जायला. त्याबरोबर मैनावती लगेचच बघितलं ना, कृष्णा ही कानामागनं आली आणि तिखट झाली. आज पावतर आम्ही तर कधी तुमचं एक सबूत बी मोडलेलं नाही, आणि ही आजकालची पोर मला नीट विचारत सुद्धा नाही, तुमच्या मनाप्रमाणे काय बिघडत नाही असं. आता ती मुद्दामूनच बाळजाबाईंचे कान भरायला लागते. त्याबरोबर बाळजाबाई तिला म्हणतात, तू जरा गप्प बसतीस का. मग आता मैनावती म्हणते, वय म्या बसतो की गप्प, माझं काय, म्या फक्त एवढंच सांगत होतो. ती कृष्णा आली कानामागनं आणि तिखट झाली, बस. त्याबरोबर आता कृष्णा ही दुष्यंतला उठवण्यासाठी वरती खोलीत आलेली असते. कृष्णा म्हणत असते, बाबू ह्या अजून बी झोपूनच राहिल्यात वय, दुष्यंत सरकार, ओ दुष्यंत सरकार, दुष्यंत सरकार. पण दुष्यंत काय उठत नसतो, त्याने गच्च अंगावरती घेतलेलं असतं पांघरून. कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार, ओ दुष्यंत सरकार. आता कृष्णा दुष्यंतच्या उशाला बसते आणि मग दुष्यंतला हाका मारते, दुष्यंत सरकार, ओ दुष्यंत सरकार, उठा की दुष्यंत सरकार. पण दुष्यंत काय उठायचं नाव घेत नसतो. कृष्णा म्हणते, अरे बापरे, यासनी तर हाका मारून मारून दमलो, पण हे काय उठवणं झालेत, आता काय करू. लाईट लावतो. कृष्णा लाईट लावून दुष्यंतला उठवते, पण तरीही दुष्यंत उठत नसतो. मग कृष्णा काय करते, तिथे ठेवलेला पाण्याचा जग उचलते, घेऊन येते आणि दुष्यंतच्या चेहऱ्यावरती थोडंसं पाण्याचा हापका मारते. त्याबरोबर दुष्यंत जागेवर येतो आणि पाऊस पडला असं म्हणत उठतो. तशी कृष्णा दुष्यंतकडे बघून हसते. तर दुष्यंतला मात्र कृष्णाने ही जी काही मस्ती केलेली असते ती अजिबातच आवडलेली नसते. त्यानंतर आपण पाहतो की सगळी लोक ही बाळजाबाईंच्या घरी आलेली असतात आणि आता सगळ्यांचं मत हेच असतं की गावदेवीच्या देवळात चोरी कृष्णानं केली. तर कृष्णा म्हणत असते, पण म्या कशापायी करीन चोरी, म्या नाही केलेली चोरी. लोक म्हणत असतात तेच तर आम्हाला हुडकून काढायचंय, कशा पायी केली तुम्ही चोरी, समजलं ना व. त्यावर दुष्यंत तिकडे येतो आणि म्हणत असतो की आई अगं हे सगळं. त्यावर बाळजाबाई दुष्यंतला थांबवतात आणि म्हणत असतात, थांबा थांबा गावकऱ्यांनो, जर ही कृष्णा चोर असेल तर मी आईला नांदवून घ्यायचो नाही, पण जर ही नसेल तर. त्यावर दुष्यंत लगेचच पुढे सरसावतो आणि म्हणतो, कृष्णावरचा गुन्हा अजूनही सिद्ध झालेला नाहीये आणि तो सिद्ध होणारही नाही याची मला खात्री आहे, पण तिच्याबरोबर मी उभा आहे, आम्ही दोघं मिळून खरा चोर तुमच्या समोर आणून उभा करू. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल ना. सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.